आणि हा आहे माझा ह्या सीझनचा पहिला आंबा. हाय हॅलो नमस्कार, मी प्रवीणा तुमचं प्रवीणाच व्लॉगमध्ये स्वागत करते. सो आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे, तुमच्यामधल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. सो आता मी निघतो. आज आहे फ्रायडे. आता वाजलेत 12 वाजलेत. आम्हाला निघायचं. आमची 1-1:30ची गोलवशीतून गाडी आहे. सो आम्ही तर आता निघू थोड्या वेळामध्ये. सगळं जेवण वगैरे झाले. सो आम्ही आता निघू थोड्या वेळातच. सो स्टे ट्यून. काय प्लीज बाबू तुझा छोटाच लावला, मोठा नाही लावलो. तर खेड्यात कमी भरला नाही, अशी भरून टाकला नाही. दीपकोंडा असतात तर अशीच भरून टाकला नाही. होय दीपकोंडा होतो नाही म्हणून आपल्याला भारतात घेऊन जावा पाठवा नसेल आपल्याला. जरा घालायला तर वलावच्या दिवशी अशा येते. अंगणात गेलो होतो ना, तोंड बिंदोळाची पडली असं टिकली माझी. आता काढा दांडा हातात. तुझं चालेल पण तुला चालाय होणार नाही. मी चालेल, तोच नंतर उचलून घ्यायला लावेल. आधी अशी रिक्षा बघा आलं आलं म्हटलं चल चल केला. बोलला तो आला म्हणून छत्रपती तू लेट आम्ही काय करू? आलो बघ. आधी गाडी आली मग काय फायदा आहे बघ आधी. तर पक्के तसं. हा त्याच्यामुळे तर ह्या करतो तू थोडा. चल बाय बाय कर बाय. सांगा जरा 4 गोष्टी. बस बस पास होईल रे. अरे बस झाली, पास होईल. जावा हा बाबू बाय. इथून असं टर्न मारेल ना. आम्ही आता आलोय पिसाचा रस प्यायला. आत्ता जस्ट उतरलो नाश्त्याला. मी आता लांजातून रत्नागिरीसाठी गाडी पकडली. एसटी आहे. आता इथून आपल्याला किती वेळ लागेल पप्पा? 1-1.5 तास. 1.5 तास आम्हाला जागेल रत्नागिरीला जायला. सो आम्ही चाललो आता टाईमपास करत. आम्ही आता चाललो टाईमपास करत. आईस्क्रीम वगैरे खाल्ली, थोडा नाश्ता केला, मिसळपाव खाल्ली. कारण नंतर तिथेही जाऊन पण काहीतरी खावंच लागलं असतं आम्हाला. सो म्हणून म्हटलं मग इथूनच खाऊन जाऊया, कारण तिथे परत स्टेशनला जाऊन खात बसा. सो आता आम्ही, कारण आमची ट्रेन पण आहे 5:30ची, त्यामुळे आम्ही लवकर आलो आहे. जवळजवळ 1-1.5 तास लवकर आलो आहे. सो आता आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम पार्टी करतो आहे. सो आम्ही फायनली येऊन स्टेशनला पोहोचलो आता.
टाईमपास करत करत आलो आहे. कंटाळा आला आहे. ट्रेन पण लेट आहे, 5:30 आहे.